नमस्कार, आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राटमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, आपण बघत आहात निर्भीड सम्राट न्यूज. निर्भीड सम्राट न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. बातमी आहे कांदिवली पूर्व दामोनगर भीमनगर परिसरातील असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने आणि या प्रकारात हत्येचा गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. 10 जुलै 2026 रोजी समतानगर पोलिसांना दामोनगर भीमनगर सातारा कॅम्प परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने माहिती मिळाली. माहिती मिळताच समतानगर पोलीस वन विभागाचे अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शोधण्यासाठी पाठवण्यात आला आणि तपासाला वेग देण्यात आला. पोलिसांनी अवघ्या 4 तासाच्या आत आरोपी मारुती गायकवाड वय 20 वर्ष याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार सुरुवातीला त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र चौकशी दरम्यान त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून मृत मुलीच्या कुटुंबियांनी आरोपीला कठोर शिक्षा म्हणजे फाशी शिक्षा देण्याची मागणी. माहिती समोर आलेली आहे. पीडित मुलीच्या आईने निर्भीड सम्राट न्यूजशी बोलताना सांगितले की 9 जुलै न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली. प्रमाणे मी सिद्धार्थ काळे. आपण बघत आहात निर्भीड सम्राट. काल कांदिवली पूर्व समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. त्या अल्पवयीन मुलीची निर्भीडपणे हत्या झालेली आहे. त्या संदर्भामध्ये या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी, मुंबई अध्यक्ष व पीडित कुटुंबातील नातेवाईक, मुलीचे आई आणि नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहे. आपण त्याच्या मागण्या काय आहे काय सर, मैं यही बोलना चाहूँगी, मेरी बेटी के साथ ऐसा किया, उसको फांसी की सज़ा होना चाहिए. और जो आगे जो केस किया जा रहा है, जो भी है, मुझे तारीख नहीं चाहिए सर. एक केस को बहुत फास्ट आगे लिया जाए. मैं यही अपील करूँगी सब साहब लोग से, सब मैडम लोग से. मैं यही बोलना चाहूँगी कि मेरी बच्ची को इंसाफ चाहिए. मेरी बच्ची को इंसाफ चाहिए सर. फांसी की सज़ा फांसी होना चाहिए. और जैसे मेरी बच्ची का मर्डर किया है ना सर, कितना उसको रहता हो मछली की जैसे मेरी बच्ची छपटी आई, दूर दूर तक रोई,
बुलाए लेकिन मैं घर पे रह गई सर। तारीख पे तारीख नहीं होना चाहिए सर। मेरे बच्ची को बहुत एक केस को बहुत फांसी दिया जाए और इसको जो है उसको सजा कड़ी से कड़ी सजा दिया जाए सर। वो तारीख पे तारीख मुझे नहीं चाहिए सर। मैं टूट चुकी हूँ अपने बच्ची के लिए। काँग्रेसचे नगरसेवक आदित्य यादव आपल्यासोबत काय सांगणार मॅडम? त्या प्रभागामध्ये आपण देखील नगरसेवक राहून गेलेलो तेव्हा या प्रभाची नगरसेवक वार्ड क्रमांक 28 त्या ठिकाणी आपण देखील नगरसेवक राहून गेलेलो. आज परत त्या ठिकाणी घडलेलं आहे. काय सांगणार आपल्याला ते आमच्या मदतच हा प्रकार घडलेला आहे. जे घटना घडली आहे ना ते अतिशय गंभीर घटना आहे आणि त्याच्यामध्ये जे आता आपण बघितलं की आई कशी रडते, काय त्रास झाला आहे आणि ती मुलीवर एवढं ब्रुटली त्यांनी मर्डर केलं आहे, त्याला अजिबात सोडायचं नाही आहे. आत्ताच माझे महिला काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट ट्युलिप आणि नगरसेविका पण आहे आणि महिला काँग्रेसची आमची उत्तर मुंबईची अध्यक्ष आहे प्रगती राणेजी संघटना, आमची तालुका अध्यक्ष टीम आहे. आम्ही निवेदन दिलं आहे आमचे सिनियर साहेबांना, शिंदे साहेबांना की त्याला जी सजा झाली पाहिजे ते हँग टिल डेथ झाली पाहिजे. त्या हिशोबाने सेक्शन्स लावा. ज्या ज्या घटना घडली ते मुली ॲक्च्युली मायनर आहे. शी इज नॉट इवन 17 इयर्स ओल्ड. म्हणजे अशी मुलीवर एवढं ब्रुटली त्यांनी मर्डर केलं आहे आणि रेपसुद्धा केलं आहे आणि ते एका माणसाचं नाही आहे ते त्याच्यामध्ये पूर्ण एक टीम इन्वॉल्ड आहे. एकाला सजा देऊन नाही होणार. त्यांचं घरवालेला पण सजा द्या, त्यांचे फ्रेंड्स जे असेल इन्वॉल्व त्यांना सजा द्या आणि जोपर्यंत त्यांना प्रॉपर सजा नाही झाली पाहिजे आम्ही लोक गप्प राहणार नाही. आम्ही हा फॉलोअप करणार आणि स्ट्रॉंग फॉलोअप करणार आणि फास्ट ट्रॅकवर आम्ही ह्या जे काय केस आहे ते फास्ट ट्रॅकवर झालं पाहिजे. तिला पूर्ण न्याय भेटला पाहिजे. ॲक्च्युली तर आमची महिला एवढी त्रास आहे, त्या मुलीला एवढं त्रास त्यांनी तडकून मयत झाली आहे. आम्हाला असं वाटते ते समोर आलं पाहिजे तर सगळे त्याला मारणार. इथेच मर्डर होईल त्याचं पण तसंच मर्डर झाला पाहिजे. जैसे हमारी बेटी को मारा है ना वैसे इसको मारेंगे तड़पा तड़पा के. वन विभागाचे कर्मचारी व पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न डेफिनेटली सिक्युरिटीच्या बदल्याने बोलणार की जे सिक्युरिटी वन विभागाला असली पाहिजे. वन विभागमध्ये असे लोक गेले कसे, त्यांनी ती बॉडी टाकली कशी, दॅट मीन्स देयर इज नो सिक्युरिटी. म्हणजे हा प्रशासन करत काय, गव्हर्नमेंट काय करते, नुसतं मोठं बोलते. ॲक्च्युली इथे आम्ही देवाभाऊला बोलते की देवाभाऊ मोठे करू नका. आता आधी इथे बघा सुरक्षा, महिला सुरक्षा नाही देऊ शकतो आपण महिला सुरक्षित आहेत का? सकाळी जेव्हा महिला घरातून बाहेर निघतात कामासाठी, कॉलेजला, शाळेला, ते परत घरी येणार का? असं सगळे लोक बोलतात की आमची मुलगी घरी येणार का? काय सुरक्षा आहे आम्हाला? आज ट्रेनमध्ये घटना घडते, चाकू घेऊन लोक फिरतात. आता ह्याची पण वार चाकूनीच केलं आहे. आपण बघितलं कसं वार केलं, स्क्रू ड्रायव्हरनी त्याला हे केलं. म्हणजे जी ब्रुटली त्याला हत्या केली ना तशीच त्याची हत्या झाली पाहिजे. आम्हाला द्या तुम्ही ते, आम्ही बरोबर करणार त्याला. एकीकडे मुख्यमंत्री सदनमध्ये सांगतात की महाराष्ट्राचा गुन्हेगारीचा आलेख कमी झालेला, परंतु बचा रहे हैं गुनाहगार को, बचा रहे हैं लोग. आगे एक गुनाहगार बचेगा तो पीछे 10 और बनेंगे. भाऊ आपणच बघता की मी तर म्हणते किती कमी 2.5-3 लाख तर मिसिंग झाली आहे महाराष्ट्रामधून महिला आणि ते युक्ती होते म्हणजे मायनर महिला मिसिंग झाली आहे. तर मला तर खूप असं बोलायचं आहे की जे सरकार चालू आहे आता भाजपचं सरकार, देवाभाऊ आणि शिंदे जे दोन्ही इथे गठबंधन म्हणून ते ट्रिपल इंजिनची सरकार चालू आहे, त्यांनी आता इस्तीफा द्यावं. They should resign कारण they are not fit to take care of the women of Mumbai. मुंबई एवढी सुरक्षित होती आमच्या टायमामध्ये, काँग्रेसच्या टायमामध्ये, सोनियाजी गांधी आणि आमच्या UPA सरकारमध्ये आम्हाला किती सुरक्षा वाटत. लेकिन आत्ता आपण बघा त्या टायमाचा क्राईम आणि ह्या टायमाचा क्राईममध्ये हायराईज क्राईम झाला आहे. त्यामुळे ह्या सरकारने राजीनामा दिला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. नक्कीच या ठिकाणी हा जनआक्रोश आहे. मॅडम आपण मुंबई अध्यक्ष, महिला मुंबई अध्यक्ष म्हणून काय प्रकारचं शब्द हे बघा, आजची ही जी दुर्घटना घडलेली आहे ती अगदी दुर्दैवी आहे. कारण काय महिलांचं जे संरक्षण, ही जी स्टेटची जेवढी एजन्सी आहे, मग ते पोलीस प्रशासन असो, स्टेट प्रशासन असो, यांनी जो विडा घेतलेला आहे बेटी बढाओ बेटी बचाओ,
हे नारे लावतात, पण आज आमची मुलगी सुरक्षित आहे का? तुम्ही आता स्वतः म्हटलेलं आहे त्या वॉर्डमध्ये, ह्या वन विभागामध्ये त्या एका छोट्या पोरीची बॉडी तिथे टाकण्यात आली, तिच्यावरती कुकर्म करण्यात आलं, तिच्या बॉडीमध्ये स्क्रूड्रायव्हर चाकूने हल्ले करण्यात आले, तिच्या बॉडीची पूर्ण टेस्ट करण्यात आली. हे समजण्यात आलेलं आहे पोलीस स्टेशनला जेव्हा सिनियर घरामध्ये बसला होता. म्हणजे ह्याच्यासोबत फक्त तो मुलगा नव्हे तर त्याचं कुटुंब, त्याचे मित्रगण हे पण सगळे इन्व्हॉल्व असू शकतात. ह्याची व्यवस्थित छाननी केली पाहिजे. FIR घेतलेला आहे, पण त्या FIRमध्ये चार्जशीट फाईल करण्याच्या अगोदर व्यवस्थित छाननी करून सगळ्यांचे स्टेटमेंट घेऊन जेवढे त्याच्यामध्ये सहकारी आरोपी आहेत त्यांचा समाविष्ट करण्यात यावा. चार्जशीट फाईल करण्याची मुदत जी असते ती 90 दिवसाची असते. 90 दिवसामध्ये चार्जशीट फाईल करण्यात यावी. 90 दिवसाच्या नंतर फास्ट ट्रॅकवरती हा केस चालवण्यात यावा आणि ह्या मुलाला, त्याच्या सहकार्याने, मुलाला तर फाशीची सजा झालीच पाहिजे, पण त्याच्याबरोबर जे कोण त्याचे जोडीदार होते त्या मुलीची बॉडी तिला घरामध्ये मारलेली आहे की तिला जंगलामध्ये नेऊन मारलेली आहे, त्याची व्यवस्थित CCTV कॅमेऱ्याची सगळी छाननी करून त्याचा व्यवस्थित रिपोर्ट आम्हाला देण्यात यावा की आमच्या मुलीचं, ती नाबालिग मुलगी आहे, 17 वर्षसुद्धा कंप्लीट झालेली नाही. आज ह्या महिलेची, या आईची अवस्था तुम्ही बघितलेली आहे. आमच्या पण मुली आहेत, मुलींना सोडायचं कुठे? कॉलेजला गेलेली मुलगी घरी परत येत नाही. आपल्याकडे जे प्रोसिजर आहेत, जेव्हा मिसिंग कंप्लेंट फाईल केला जातो 48 तासानंतर मिसिंग कंप्लेंट फाईल केला जातो, पण एका मुलीच्या बाबतीमध्ये जेव्हा एखादी आई येते की माझी मुलगी घरी परत आलेली नाही आहे, तर तुम्ही 48 तास थांबणार आहात का? त्या 2-3 तासामध्ये त्या लहान बालिकेवर किंवा कुठल्याही स्त्रीवर कुठल्याही प्रकारचा हल्ला, शारीरिक, मानसिक कसंही होऊ शकतो. मग त्याला जबाबदारी आहे पोलीस प्रशासन घेणार आहे का? 48 तासानंतर तुम्हाला बॉडी सापडली पाहिजे का? की तुम्ही त्या महिलेची वेदना, ते CCTV कॅमेरे परिसरातले तुम्ही चेक करू शकत नाही का? ही घटना अगोदरही घडली होती. 48 आवर्स कंप्लेंट घेत नाहीये मिसिंग, हे सर्वात दुर्दैव आहे. 48 आवर्स कंप्लेंट नाही लेते हैं मिसिंग. मुलींना, महिलांना, सगळ्यांना एकच संदेश देणार आहे, आपलं जीवन व्यवस्थित जगा, आपलं जीवन निडरपणे जगा, पण ह्या प्रशासनाला जाब विचारा की मी माझ्या सोसायटीमधून माझ्या शाळेपर्यंत प्रत्येक आईने विचारलं पाहिजे की मी माझ्या मुलीला पाठवू शकते का? आज ही स्थिती महाराष्ट्रामध्ये आहे की शेकडो मुली गायब झालेल्या आहेत. आजही त्याचा सोक्षमोक्ष लागलेला नाहीये, फक्त आपण रिपोर्ट फाईल करतोय. आज या महिलेची मुलगी गायब झाल्यानंतर पोलीस प्रशासन थांबलेलं होतं. अगोदर ही गायब झाली होती, ह्याच मुलाने अगवा केली होती, तेव्हा त्यांची कंप्लेंट घेण्यात आली नव्हती. 48 आवर्ससाठी थांबले, तेव्हा त्याची मुलगी सापडली होती, ह्याच मुलाने तिचं अपहरण केलं होतं. आणि आज जेव्हा ती हरवली तेव्हा ती बाई त्याच्या घरात गेली तर तो मस्तपणे बसला होता. आता माहीत पडले की ते मर्डर करून बसला होता. मग आता हे पोलीस प्रशासनाचं काम आहे की मर्डर कधी झालेलं आहे, तिच्यावरती किती लोकांनी ते कुकर्म केलेलं आहे. कारण काय तिची जी बॉडीची अवस्था होती ती आमच्या डॉक्टर अजंता यादव, ज्या इकडच्या नगरसेविका, ज्यांच्या सेक्शनमध्ये हा गुन्हा घडलेला आहे, त्यांनी स्वतः ती बॉडी बघितलेली आहे. आणि अशी दुर्दैवी परिस्थितीमध्ये ती बॉडी सापडलेली आहे. तिचे पार्ट्स एवढे ह्याप्रमाणे बोलू पण शकत नाही की एवढे हॉरिबली त्याला ब्रुटली मर्डर केलेलं आहे. आणि अजूनही माहिती नाही आहे की तिच्यावरती हे कुकर्म करण्यावाले किती लोक आहेत. तर ह्याचा सोक्षमोक्ष पोलीस प्रशासनाने फॉरेन्सिक रिपोर्टने येईपर्यंत ती चार्जशीट फाईल होऊ नये. चार्जशीट फाईल करायच्या अगोदर व्यवस्थित छाननी करायला पाहिजे की किती लोक ह्या मर्डरमध्ये इन्व्हॉल्ड आहेत. पण त्याचा ॲक्शन असं या झालं ठिकाणी पाहिजे की लगेच ही वेदना होती, या परिवाराची वेदना होती की आईची वेदना होती. महाराष्ट्रामध्ये 48,000 महिलेवरती गुन्हे अजून पेंडिंग आहे. आणि त्यामध्ये नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचा आलेख कमी झालेला आहे असं सांगितलेलं आहे. परंतु तो आलेख कमी होत नाही. या ठिकाणी दामोनगरच्या वरचा लगतचा जो पट्टा आहे वन विभागाचा, त्या ठिकाणी हा मानवतेला काळीमा फासणारा हा कृत्य या ठिकाणी घडलेला आहे. कॅमेरामॅन डोलसोबत सिद्धार्थ काळे, निर्भीड सम्राटसाठी मुंबई.